दसऱ्याचे निमित्त साधून चतुश्रृंगी देवस्थानच्या वतीने देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। वेळ सायंकाळी 5:30ची। चतुश्रृंगी मंदिराच्या परिसरात आबालवृद्धांची गर्दी। देवीच्या पालखी मार्गावरील साऱ्यांच्या नजरा आकाशाकडे खिळलेल्या। गरगरत आलेले हेलिकॉप्टर पाहून झालेला जल्लोष आणि त्यामधून होणारी पुष्पवृष्टी अंगावर झेलत देवीपुढे नतमस्तक झालेले भाविक। दसऱ्याचे निमित्त साधून चतुश्रृंगी देवस्थानच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याच्या उपक्रमाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। देवीवरील पुष्पवृष्टीसह एवढ्या जवळून हेलिकॉप्टर पाहण्याचा दुहेरी योग साधण्यासाठी अनेक जण मंदिरात जागा पकडून होते। सायंकाळी 5:30ला हेलिकॉप्टर आले पण पुष्पवृष्टी न करता वळून गेले। हिरमोड होतोय की काय असे वाटून भाविकांमध्ये चर्चा सुरू झाली। मात्र हेलिकॉप्टरच्या पायलटने नेमकी पुष्पवृष्टी कुठे करायची याचा अंदाज घेतला आणि दुसऱ्या तसेच तिसऱ्या राऊंडला पालखीवर पुष्पवृष्टी केली। आबाळातून पडणारी फुले वेचण्यासाठी पदरात घेण्यासाठी एकच गलका झाला। अनेकांनी आकाशातील देवाकडे हात जोडून मागणेही केले। दोनदा पुष्पवृष्टी झाल्यानंतर मात्र देवीच्या पालखीपुढे नतमस्तक होत हा सोहळा संपला। देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त सुभाष अनगळ यांनी या सोहळ्याच्या नियोजनात मोलाची भूमिका पार पाडली।